मोबाईलमध्ये अवेलेबल आहे ChatGPT आणि ग्रॉक. कसं शोधायचं असतं, कसं सांगायचं असतं. एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगला आल्यानंतर, मागच्या वेळी मी उदाहरण सांगितलं होतं, माझ्याकडे काउन्सिलिंगला आल्यानंतर ती जेव्हा बसली आणि तिचा प्रॉब्लेम जेव्हा ती सांगत होती, तिचे वडील सोबत होते, वडिलांना म्हटलं का काय प्रॉब्लेम आहे, तर म्हणे काही नाही म्हणे, फालतूपणा आहे, एक रैपट मारा लागते म्हणे. आपल्याकडे वडिलांचे हेच आहेत धोरण. तुम्हाला सगळ्यांना हसू येईल आता त्या मुलीचा प्रॉब्लेम, पण तो अतिशय सिरियस प्रॉब्लेम आहे. ती मुलगी म्हणाली, आय एम फ्रस्ट्रेटेड बिकॉज आय डू नॉट हॅव अ बॉयफ्रेंड. मला बॉयफ्रेंड नाही आहे आणि म्हणून ती पोरगी फ्रस्ट्रेट झाली होती. काय मूर्खपणा लावलाय, सांस्कृतिक देशामध्ये हे काय चाललेलं आहे. हे आहे, तुम्ही किती संस्कृतीचे झेंडे आपण लावले तरी देखील त्या मुलीला फ्रस्ट्रेशन झालेलं आहे. आणि ते काय आहे त्याच्यामध्ये, कारण तिच्या कॉलेजमध्ये, तिच्या शाळेमध्ये असणाऱ्या तिच्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत आणि रविवारी त्या सगळ्या त्यांच्यासोबत जातात, ती एकटी राहते. त्याच्यामधून तिला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला, त्याच्यामधून तिला स्वतः नकारात्मक भूमिका तयार झाली आणि म्हणून शी वॉज ऑन द व्हर्ज ऑफ गेटिंग अँक्शियस, अँझायटी आणि आजार. आणि वडिलांचं सोल्युशन काय, एक झापड मारा. आमच्या काळी असं नव्हतं, हे फालतूचे थेरा आहेत. तिथे बसलेल्या प्रत्येक पालकाला मला हे विचारायचं आहे, आपल्या घरचा मुलगा अशा पद्धतीचं किंवा आपल्या घरची मुलगी आपल्याशी येऊन बोलू शकते का? काही हो किंवा नाही उत्तर देऊ नका, स्वतःला विचारा. आणि त्याच पोरीने ChatGPT वर जर ते टाईप केलं, सर ते टाईप केलं जातं, मराठीने केलं जातं. तिने टाईप केलं की आय एम फ्रस्ट्रेटेड बिकॉज आय एम नॉट हॅव्हिंग बॉयफ्रेंड. ChatGPT काय सांगतो, चिंता करू नको बेटा. ChatGPT काय सांगतोय, चिंता करू नको बेटा, हे नॉर्मल आहे, काही होत नाही, आपण याच्यातून मार्ग काढू, मी तिच्या सोबत आहे. हे ChatGPT बोलतो, जे वाक्य पालकांनी बोलायला पाहिजे. त्या मुलीच्या आणि मुलाच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं ती बापाकडे किंवा आईकडे कशाला मागेल, जर ChatGPT इतक्या सहानुभूतीनं तिचे प्रॉब्लेम सोडवत असेल तर. आणि म्हणून पूर्ण लक्ष देऊन सक्रियपणे ऐका. बंद केला पाहिजे मोबाईल संध्याकाळी घरी, आणि त्या पोराला बसून विचारलं पाहिजे, बेटा कसा आहे रे तू. प्रश्न कसा विचारायचा बघा, आजचा दिवस कसा गेला रे तुझा, नाही आजच्या दिवसात काय छान घडलं रे, आजच्या दिवसात काय छान घडलं रे, त्याला छान आठवू द्या. आणि तो छान सांगेल, आणि सांगता सांगता मग तो हे सांगेल की मला माझ्या शरीरामध्ये काही बदल जाणवत आहेत. तो मुलगा सांगेल की एखाद्या मुलीकडे पाहिल्यानंतर मला कसं तरी होतं. तो बाप म्हणेल, बेटा चिंता करू नको, असं होत असतं, मी तुझ्या सोबत आहे. हा मार्ग आहे सकारात्मक संवादाचा. आणि तो सकारात्मक संवाद जेव्हा आपण साधतो, संवादाचे सुरक्षित वातावरण द्या. संवादाचं सुरक्षित वातावरण. सर मी अक्षरशः हादरून गेलो होतो जेव्हा माझ्या एका मित्राच्या शाळेमध्ये मी अशाच एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, पालक सभा. आणि त्यांनी सांगितलेली घटना मी इथे सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. तो म्हणाला, शाळेमध्ये सर मुलींना गुड टच किंवा बॅड टच शिकवण्यासाठी म्हणून शासनाकडून कार्यक्रम चालवले जातात. मागच्या महिन्यामध्ये आमच्या शाळेमध्ये वर्ग 3 ते वर्ग 5 या वयोगटातल्या मुलींसाठी कार्यक्रम घेण्यात आला. चांदूर रेल्वेची घटना. आणि एक पोलीस सब इन्स्पेक्टर महिला त्या कार्यक्रमाला ऍड्रेस करण्यासाठी आली. त्या महिला इन्स्पेक्टरनी हे सगळं सांगितलं, कसा असतो गुड टच, कसा असतो बॅड टच. आणि ते ऐकल्यानंतर जोराने रडायला लागली. काय झालं, मग लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिला बाजूला नेलं. पोलिसांसोबत एक काउन्सिलर होता, त्या काउन्सिलरनी त्याच्याशी संवाद साधला. त्या संवादामध्ये असं आलं की मुलगी म्हणाली, ह्या मॅडम 4थ्या वर्गातली श्रीकांतजी. ती पोरगी म्हणाली की ह्या मॅडम जे सांगतात अशा पद्धतीचं माझ्या अंगाला माझे मामा स्पर्श करतात, मला मांडीवर बसवतात, माझ्या छातीला हात लावतात, माझ्या स्कर्टला वर करतात.
अशा प्रकारच्या अब्यूजनी ग्रस्त झालेली तुमच्या माझ्या देशातली गेल्या 20 वर्षामध्ये लहान मुलांची संख्या 37% वाढलेली आहे. शिकवतोय का आपण आपल्या मुलीला कसा असतो गुड टच, कसा असतो बॅड टच, कसं वागायचं, कोण तुला कशा पद्धतीने यूज करेल, कोण तुला कशा पद्धतीने वापरणार आहे, कोण तुझ्या भोवती जाळं निर्माण करणार आहे, या सगळ्या संवादासाठी म्हणून एक सुरक्षित वातावरण घरामध्ये आपण दिलेलं आहे का की ती मुलगी पहिल्यांदा आई बापालाच सांगेल. अन्यथा माझ्या ज्या मुलांनी मला विचारलं होतं की माझ्या शरीराच्या काही भागांवर केस येत आहेत, त्यांनी माझ्या आधी त्याच्या मित्राला विचारलं आणि त्याच्या मित्रांनी युट्यूबवर पाहिलं आणि युट्यूबवर पाहून त्याच्या मित्रांनी सांगितलं हे ॲबनॉर्मल आहे, कारण मी काही पोर्न फिल्म्स पाहिल्या, त्याच्यामध्ये न्यूड माणसं जेव्हा दिसतात तेव्हा त्यांच्या शरीरावर केस नसतात आणि म्हणून युअर्स इट ॲबनॉर्मल. सुदैवानं मला माझ्या मुलासोबत त्या पाळण्यावर बसून हे विचारण्याची हिंमत झाली की बेटा तुला काही प्रॉब्लेम आहे का. आणि सुदैवानं माझ्या मुलाला हिंमत झाली की माझ्या बापाला मी हे सांगू शकतो, माझा बाप माझ्याशी बोलेल, माझे वडील माझे मित्र आहेत, माझे वडील अशा पद्धतीचा माणूस आहे ज्याच्याशी मी सगळं बोलू शकतो. सगळं आहे का असं? असं असेल तर तुम्ही आम्ही अतिशय भाग्यवान आहोत. असं नसेल तर मात्र आपल्याला गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.